हो. गहू असेल, कांदा असेल काढून झाकून घ्या. कारण की हं. राज्यामध्ये 30 तारखेपासून तर 3 एप्रिल पर्यंत 30 मार्च ते 3 एप्रिलच्या हं. दरम्यान हो. काही ठिकाणी गारपीट, कुठं पाऊस येईल, कुठं वारा सुटल, काही हं, हं. भाग सोडून देईल, पण पाऊस चांगला वादळी वाऱ्याचा पाऊस पडणार आहे. हो, हो, हो. मग सर कोणकोणते भाग राहतील ते तर पावसाचे? काय होणार 29 तारखेला तर हे पाऊस येणार आहे. मग हो. 29 तारखेला काय होईल, हं, उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, धुळे, नाशिक, हं. दिंडोरी, जळगाव ह्या पट्ट्यामध्ये थोडा सुरुवात होईल हो, 29 ला. हो. बरोबर. आणि 29 ला सगळीकडे नाही ना, फक्त उत्तर महाराष्ट्राकडेच येईल, नंदुरबारकडे. हो, मग हो. आता 30 तारखेला मग ते पाऊस काय होईल, पुन्हा आणखीन वाढत जाईल याची व्याप्ती. हो. मग 30 पासून 1, 2, 3च्या दरम्यान हं. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, बुलढाणा, हं. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, हं. संभाजीनगर, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, हं. अहिल्यानगर, हो. पुणे, सातारा आणि कोकणपट्टी पूर्ण. मग इतक्या सगळीकडेच मग एक एक दिवस पाऊस येऊन जाईल. हो, हो, हो. आणि मग सर सगळीकडे एकदम येणार नाही. काही आज काही ठिकाणी 31 ला येईल, हो. काही ठिकाणी 1 तारखेला येईल आणि काही ठिकाणी 2 ला आणि कुठं 2 3 ला. 3 ला हो. म्हणजे 3 एप्रिल पर्यंत पाऊस पडणार आहे तर ह्या भागामध्ये. हो. हो. मग सर गारपिटीचं जे स्वरूप आहे ते पण पाहायला भेटेल ना? गारपीट म्हणजे अशी भेटेल की चांगली, काही काही ठिकाणी लिंबासारखी गारपीट बघायला भेटेल. हो, कुठं हो. बोरा एवढा येईल. हो, म्हणजे चांगल्या स्वरूपात राहील तर. हा हो, याच्यात मग जरा गारपिटीचं प्रमाण जास्त आहे याच्यात. हो, हो, हो. आणि मग गारपीट कोणत्या भागात पाहायला भेटेल की गारपीट उत्तर महाराष्ट्राकडे देखील होईल, नंदुरबारकडं. हो, हो. आणि नंदुरबार धुळेकडे होईल. हं, हं. इकडं कन्नड, ते आपलं संभाजीनगर जिल्ह्यात, संभाजीनगरकडे होईल कन्नड, ते हो, त्या सिल्लोड त्या परिसरात. बरोबर. आणि इकडं साताऱ्याकडे होईल. हं, हं. अं, आणि इकडे सात पश्चिम महाराष्ट्रात कसं राहील वातावरण? अहिल्यानगरकडे देखील आहे ना. गारपीट? गारपीट आहे ना काही हो. ठिकाणी. मग कोणते जिल्हे राहतील इकडं पाथर्डीकडे होईल, इकडं कडाष्टी बीडकडे त्या पट्ट्यात एक होईल काही भागात. हो, हो, हो. कारण सर आमच्याकडे कांदे काढणीचं काम चालू आहे त्यामुळे संगमनेरच्या पट्ट्यात देखील होईल काही भागात. हो, हो, हो. तर म्हणजे शेतकऱ्याला काही म्हणा की कांदे आता काय करा, हं. की हे आणखी 3-4 दिवस चालू आहेत ना, 3 दिवस आहेत ना आणखीन. हो, 3 दिवस आहे तर हो. तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपली कामं उरकून घेतली तर चालणार आहे. पाऊस येणार कन्फर्म आहे. म्हणजे हो, कोकणपट्टीकडे तर जास्तच राहणार हो, आहे. हो, मुंबईला हो. देखील पाऊस पाहायला भेटणार आहे. हो, बरोबर. हम्म. आणि कांद्याचं कसं राहतं थोडा जरी पाऊस आला तरी कांदे शेतकऱ्यांचं अवघड होऊन जातंय. येवला, ते जे कांद्याचा पट्टा आहे ना, येवला, हो. लासलगाव. हं. हो. हो, ठीक आहे. आणि मग सर 3 तारखेनंतर म्हणजे एप्रिल महिना कसा राहील? 3च्या नंतर परत हवामान कोरडं होईल. हो, हो. आणि उष्णतेचं स्वरूप कसं राहील एप्रिलमध्ये? पुन्हा ऊन वाढत जाईल, पण परत काय होईल, परत एकदा हां. पुन्हा वातावरण बदलत. हो, म्हणजे वातावरण बदलत राहणार आहे. ऊन वाढणार आहे, पुन्हा पावसाचं वातावरण होणार आहे. हो. हे हो. काय, हे असं चालूच राहणार. 10-15 दिवसाला एकदा अवकाळी येतच राहील. हो, हो, बरोबर. आणि सर आता जो तुम्ही पाऊस सांगितला म्हणजे 29 ते 3 मार्च एप्रिलपर्यंत त्यामध्ये वाऱ्याचं स्वरूप कसं राहील? जिथं पाऊस नाही पडला ना, तिथं वारं खूप सुटणार आहे. हो, म्हणजे जास्त वारं सुटेल. हो. ज्या भागात पाऊस नाही तिथं वारं सुटेल. वारं सुटेल, पण गारपीट अशी पाहायला भेटेल की म्हणजे खूप गारपीट पाहायला भेटेल. हो, हो, हो. विदर्भात भेटेल, हं. पूर्व विदर्भात देखील भेटेल, मराठवाड्यात देखील भेटेल. हो, म्हणजे बऱ्याच भागांमध्ये गारपीट होणार आणि आहे आणि विशेष म्हणजे कर्नाटककडे देखील भेटेल. तिकोटी, बागलकोट, धारवाड, हो, हो. आदिलाबाद, धर्माबाद, हं, हं. बसव कल्याण, हं, या हं. सगळीकडे. सगळीकडेच. हो, म्हणजे आणि ती गारपीट जी होणार ती पण चांगल्या स्वरूपाची होणार आहे तर. हा, हा, चांगली स्वतःची होणार. हो, हो.